श्लोक 12. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अर्थ, हे भरत कुलश्रेष्ठ अर्जुना, रजोगुण वृद्धिंगत झाला असता लोभ प्रवृत्ती, कर्मारंभ, अशांती आणि विषयांची अभिलाषा इत्यादी गोष्टी उत्पन्न होऊ लागतात. विवरण: ज्यावेळी माणसाचे मनात लोभ उत्पन्न होतो, म्हणजेच एखादी गोष्ट मला मिळायला पाहिजे अशी त्याच्या मनात इच्छा उत्पन्न होते, मग त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी तो एखादे कर्म म्हणजेच काम करण्यास प्रवृत्त होतो. भोगलालसेच्या तृप्तीसाठी निरनिराळी कर्मे करणे, एक झाले की दुसरे करणे, याला थांबायचा विचारच मनात येत नाही. कोणताही संयम याचे मनात उत्पन्न होत नाही. तसा प्रयत्नही तो कधी करत नाही. तर वस्तूच्या अगर भोगाचे प्राप्तीसाठी त्याचे मन सतत अशांत असते. एका मागोमाग एक अशी अनेक वस्तूंची हाव त्याच्या मनात सतत निर्माणच होत असते. त्या आहे त्यापेक्षा मला जास्त मिळाले पाहिजे अशी एक प्रकारची तृष्णा, आसक्ती त्याचे मनात नेहमीच वास करत असते. आहे त्यात कधीच समाधान वाटत नाही. एक प्रकारची हाव मनात सतत ठाण मांडून बसलेली असते. अशा वासना, कामना आणि भोगेच्छा पूर्ण करण्यासाठी तो सतत कार्यरत राहतो. ज्याचे ठिकाणी ही लक्षणे दिसत असतील तो रजोगुणी आहे असे निश्चितपणे समजावे. त्याचे ठिकाणी सत्व व तमगुणांचा अभाव असतो. या दोघांपेक्षा रजोगुण प्रभावशाली झाला असे समजावे. लोभ वाटणे हे रजाचे प्रमुख लक्षण आहे. विश्वामित्रांना कामधेनूचा लोभ झाला. त्यांचे मनात रजोगुणाचे प्राबल्य असल्यामुळे ती मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांनी आपल्या बळाचा, सत्तेचा वापर केला, दुष्कृत्य सुद्धा केले. सर्वसामान्य माणसांना सतत कसला तरी लोभ वाटत असतो. लोभाप्रमाणेच प्रवृत्ती हे रजाचेच लक्षण आहे. आयुष्यात येणाऱ्या लहान मोठ्या प्रसंगांना सामोरे जाणे, त्या प्रसंगांची 2 हात करणे हे त्या प्रवृत्तीचे लक्षण आहे. अर्थात अशी प्रवृत्ती रजोगुणामुळेच उत्पन्न होत राहते. प्रवृत्ती असली तरच कर्माचा आरंभ केला जातो आणि कर्माचा आरंभ आणि प्रसंगाला सामोरे जाणे यामुळे मनाची शांती ढळते. मन सतत अशांत, चंचल आणि असमाधानी राहायला लागते. स्पृहा म्हणजे इच्छा. लोभ व स्पृहा यात फारसा फरक नसतो. लोभ एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा असतो, पण स्पृहा ही गुणांची असते. जसे छान गाणे म्हणता यायला हवे, चित्रकार व्हावे असे वाटणे ही स्पृहा आहे. पण एखादी गोष्ट, गाडी, बंगला, सुंदर पत्नी आपल्याला हवी वाटणे हा लोभ आहे. आणि या दोन्हीमध्ये हवे वाटणे ही एक समान गोष्ट आहे असे तू लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. थोडक्यात लोभ म्हणजे निर्वाहापुरत्या आवश्यक गोष्टी जवळ असताना सुद्धा आणखी काही गोष्टी केवळ आपल्या भोगासाठी किंवा संग्रहासाठी मला पाहिजेत असे वाटणे हा लोभ आहे. प्रवृत्ती कार्यामध्ये सतत मग्न असण्याचे नाव प्रवृत्ती आहे. कर्मारंभ, जगात श्रीमंत व मोठे म्हणून घेण्यासाठी, मान, आदर, प्रशंसा, मोठेपणा मिळवण्यासाठी नवनवीन कर्मे करणे याला कर्मारंभ असे म्हणतात. अशम, अंतःकरणातील अशांती, चलबिचल याचे नाव अशम असे आहे. आपल्याला हवे तेवढे व हवे ते न मिळाल्याने मनात चलबिचल सुरू होते आणि तीच अशांती आहे असे तू निश्चित समज. लोभ, प्रवृत्ती, स्पृहा, कर्माचा आरंभ, सतत कार्यमग्नता या सर्व गोष्टी रजोगुण बलशाली असल्याचे लक्षण आहेत. पुढील श्लोकात तमोगुण वाढल्यास प्रगट होणारी लक्षणे भगवंत सांगणार आहेत. इथे आपण थांबूया.